यानंतर या ज्वलंत जागृत अशा निष्ठावंत शिवसैनिकांना अभिप्रेत आहे। तुम्हाला कल्पना आहे यानंतर कोण बोलणार। आजचा सामनाचा अग्रलेख सगळ्यांनी वाचला का? निश्चित वाचला ना? माग पेटली की नाही? एवढे सगळे अन्याय होऊन सुद्धा ज्यांची लेखणी आणि वाणी अशी काही परजत असते की ती रोज जबरदस्त धमाका उडवते, असे शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आता संबोधावं। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। या शिवसेनेचं रोपटं नव्हे त्यांनी झाडच लावलं होतं आणि त्या शिवसेनेला 59 वर्ष आज होत आहेत। देशाच्या राजकारणातला हा एक चमत्कार आहे। सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे मान्यवर नेते आणि या सभागृहात उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख, शाखा प्रमुख, आज कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, फक्त विचार देण्याचा कार्यक्रम आहे। मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्याचं फार कारण दिसत नाही, कारण आपलं मनोरंजन करण्याची जबाबदारी या सरकारने घेतलेली आहे। रोज काहीतरी एक वेगळा कार्यक्रम, ज्याला आपण शो म्हणतो, आज हॉरर शो झाला। आज पाहिलं तर एकदम हॉरर शो, थरारक सिनेमा। कोणीतरी एक मंत्री एका अघोरी बाबासह बसलेला आहे, उघडा बंब टॉवेलवर, त्या अघोरी बाबाच्या हातात कवटी आहे आणि बहुतेक त्याच्या खुर्चीखाली रेड्याचं शिंग असावं असं मला वाटलं। आणि बराच वेळ ती अघोरी विद्येचा कार्यक्रम सुरू होता। मला वाटलं एकेकाळी आमच्या कॉलेज जीवनामध्ये एक रामसे ब्रदर्स होते, रामसे ब्रदर्स, ते असे हॉरर सिनेमे काढायचे आणि आम्हाला भीतीच वाटत नव्हती।